इथे असलेलं सन्माननीय व्यासपीठ आणि सर्व पुरोगामी विचारांसाठी एकत्र जमलेले सगळे माझे बंधूंनो, प्राध्यापक फकरुद्दीन बेन्नूर यांना जाऊन आज 3 वर्ष झालेली आहेत. ते गेल्यानंतर आमच्या कुटुंबियांनी आणि त्यांच्या समविचारी मित्रांनी असं ठरवलेलं होतं की त्यांच्या नावाने प्राध्यापक बेन्नूर फकरुद्दीन बेन्नूर अकॅडमी आणि गाझीउद्दीन रिसर्च सेंटर यांच्या वतीने एक सामाजिक कृतज्ञता पुरस्कार दरवर्षी दिला जावा असं एक विचारमंथन आमचं झालं. त्याची एक निवड समिती 1.5 वर्षापूर्वी नेमली गेली आणि अशी व्यक्तिमत्व जे पुरोगामी विचारांना वाहून घेतलेले आहेत आणि समाजासाठी डाऊन म्हणजे किमान तळागाळातील लोकांसाठी ते काम करणारे आहेत, साहित्यिक आहेत, ॲक्टिव्हिस्ट आहेत, अशांसाठीचा हा पुरस्कार निवडला गेला. या पुरस्काराचं स्वरूप आहे मानचिन्ह, मानधन आणि फकरुद्दीन बेन्नूर यांची जी प्रकाशित झालेली पुस्तकं असं त्याचं स्वरूप आहे. तर पहिला पुरस्कार द्यायला मला मनस्वी आनंद होतो आहे आणि तोही पुरस्कार श्रीयुत हुमायून मुर्सल, जे महाराष्ट्रात अत्यंत नावाजलेले साहित्यिक विचारवंत, कोल्हापूर शहरामधले, महाराष्ट्रात भर त्यांना ओळखतं, आणि तो पुरस्कार श्रीयुत डॉक्टर अशोक चौसाळकर सर, जे प्राध्यापक फकरुद्दीन बेन्नूर यांचे मित्र होते, त्यांच्या हस्ते देण्याचं आम्ही नियोजन केलं आणि त्याकरता मला खूप आनंद होतो आहे. गेल्या वर्षी कोविडमुळं, लॉकडाऊनमुळं आम्हाला तो पुरस्कार द्यायला उशीर झालेला होता. यंदा 2020चा पहिला पुरस्कार आम्ही आज प्रदान करत आहोत. गाझीउद्दीन रिसर्च सेंटरच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये, ऑनलाईन पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये माननीय हुमायून मुर्सल सर यांचा सन्मानचिन्ह, पुस्तकं आणि रोख रक्कम देऊन गौरव करण्याची विनंती मी माननीय प्राध्यापक चौसाळकर सरांना करतो आहे, अशोक चौसाळकर सरांना. त्यांनी हुमायून मुर्सल सरांचं सन्मानचिन्ह, पुस्तकं आणि रोख रक्कम देऊन गौरव करावा. प्राध्यापक फकरुद्दीन बेन्नूर सर 2017 साली गेल्यानंतर त्यानंतर त्यांच्या कामाला पुढे नेण्यासाठी विविध उपाययोजना आम्ही राबवण्याचा प्रयत्न केला. पण मागच्या 2-2.5 वर्षापासून कोरोना आणि त्या सगळ्या पेंडेमिकच्या वातावरणामध्ये सर्व प्रकारचं काम थांबलेलं असल्यामुळे त्या उपाययोजना देखील जवळपास थांबलेल्या आहेत. पुण्यामध्ये प्राध्यापक बेन्नूर सरांच्या नावानं प्रोफेसर बेन्नूर अकादमी ही स्थापन करण्याचा मानस होता आणि त्याच धर्तीवर सोलापूरमध्ये त्यांचं जे स्वतःचं ग्रंथालय आहे, ज्याच्यामध्ये 10,000 पुस्तकं आहेत, जी विशेषतः संशोधनासाठी उपयुक्त होतील अशी पुस्तकं आहेत. त्याचा एक ग्रंथालय ते ज्या इमारतीत राहत होते तिथेच एक नवीन वास्तू बांधून उभं करण्याचा देखील संकल्प त्यांच्या परिवारानं केलेला आहे. हा जो पुरस्कार आहे, या पुरस्काराची रक्कम मागच्या वर्षी आम्ही 5,000 रुपये जाहीर केली होती. यावेळेस ती पुरस्काराची रक्कम वाढवून 11,000 रुपये आम्ही केली आहे आणि पुढे 21,000 रुपयापर्यंत आम्ही ती रक्कम वाढवणार आहोत. आणि क्रायटेरिया असा ठरवला आहे की दरवर्षी फक्त एकाच व्यक्तीला पुरस्कार द्यायचा आणि पुरस्कारासाठी प्रस्ताव मागवायचा नाही.
स्वतः पुरस्कार समितीनं पुरस्कारार्थी निवडायचा आणि त्याचा सन्मान करायचा. आणि सन्मानासाठी जो क्रायटेरिया आम्ही ठरवला आहे, पुरस्कारासाठी जी व्यक्ती निवडायची, साधारणतः इंटेलेक्च्युअल ॲक्टिव्हिजम या क्रायटेरियामध्ये ती व्यक्ती बसायला हवी. इंटेलेक्च्युअल ॲक्टिव्हिस्ट म्हणून त्या व्यक्तीची निवड व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. या पुरस्कार सोहळ्यामध्ये ज्यांना आपण सन्मानित केलं त्या हुमायूं मुरसल सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. थोडंसं आपण स्वरूपामध्ये बदल करून मुरसल सरांचा आधी परिचय करून घेऊयात. मुरसल सरांचं काम कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. मुरसल सरांनी माझी आणि त्यांची जी ओळख झाली ती सोलापूरमध्ये बेन्नूर सरांनी बाबरी ते कण्हेरी नावाचं त्यांचं जे पुस्तक आहे त्याच्यावरती एक परिसंवाद ठेवलं होतं. त्या परिसंवादामध्ये मुरसल सरांनी आज जी परिस्थिती आहे, मोदी किंवा अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली जी प्रतिगामी सत्ता आली आहे आणि त्या सत्तेच्या अनुभवात जे काही आपण भोगतो आहे ते सगळं त्या काळामध्ये त्यांनी मांडलेलं होतं. म्हणजे आजपासून 7-8 वर्षापूर्वींची ती घटना असावी. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अशा मर्यादा घातल्या जात आहेत ते आपल्याला दिसून येत नाही आहे. अल्पसंख्याकांच्या सांस्कृतिक आणि धार्मिक स्वातंत्र्यावर या पद्धतीच्या मर्यादा घातल्या गेलेल्या आहेत आणि ते उद्या इतकं विदारक रूप धारण करेल की भारताचं लोकशाही समाजवादी राष्ट्राचं जे अस्तित्व आहे किंवा जी संकल्पना घेऊन आपण राष्ट्राची राज्यव्यवस्था राबवतो आहे ती संकल्पना धोक्यात येईल. हे त्यावेळेस जे सांगितलं होतं ते आज दृष्टीस पडते. म्हणजे त्यांचा डोळसपणा जो आहे तो मला इथे अधोरेखित करायचा आहे. त्याशिवाय NRC CAAवरचं त्यांचं पुस्तक म्हणजे पहिलंच पुस्तक मराठीमध्ये ते इतक्या विस्तृतपणे त्यांनी लिहिलेलं होतं. त्याच्यानंतर कोल्हापूर शहरामध्ये मुस्लिम रेनेसान्स नावाची जी अकॅडमी ते चालवतात आणि त्या माध्यमातून एक नवजागरण मुस्लिम समाजामध्ये निर्माण करून शिक्षणाचं प्रमाण वगैरे वाढवण्यासाठी त्यांचे जे प्रयत्न आहेत ते अतिशय कौतुकास्पद आहेत. इंटेलेक्च्युअल ॲक्टिव्हिजम ही संकल्पना जी आहे, जी पुरस्कारासाठी आम्ही क्रायटेरिया म्हणून ठेवलेली आहे, ती प्रत्यक्षात ते मागच्या अनेक वर्षापासून राबवत आहेत. त्यासाठीच आम्ही त्यांची निवड केली आहे. मी मुरसल सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सगळ्यात प्रथम मला आनंद याचा आहे की प्राध्यापक फकरुद्दीन बेन्नूर यांच्या नावानं हा पुरस्कार मला मिळतो आहे. कारण त्यांची माझी मैत्री अनेक वर्षांची आहे. आम्ही अनेक वेळा भेटलो आहे, बोललो आहे आणि त्यांनी मला अनेक वेळेला काही सूचना पण केलेल्या होत्या की मी काय करावं अशी त्यांची अपेक्षा होती. आणि त्यांच्या शेवटच्या दिवसांच्यामध्ये सुद्धा आम्ही खास जाऊन त्यांना भेटलो होतो. मला वाटतं मिनाज पण माझ्यासोबत होते पुण्यामध्ये आणि त्यावेळेला त्यांनी व्यक्त केलेलं होतं की ते लिहायचा प्रयत्न करत होते. आणखीन अनेक गोष्टी त्यांच्या डोक्यामध्ये लिहायच्या होत्या, त्या पूर्ण झाल्या नाहीत. तर महाराष्ट्रामध्ये मी त्यांना एक मुस्लिम म्हणून जन्माला आलेले पण राजकीय क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन करणारं एक संशोधन करणारं आणि लिखाण करणारी व्यक्ती म्हणून मी ओळखतो. आणि त्यांच्या नावाने हा पुरस्कार मिळाल्यामुळं मी त्याला खरं तर हा म्हणालो. मला नाही म्हणणं शक्य नव्हे. माझ्या आयुष्यामध्ये मी कुठलाही पुरस्कार स्वीकारलेला नाही आणि तशी अपेक्षा मी काय ठेवलेली नाही आणि याच्या पुढं मी काय करणे मला सांगता येणार नाही. परंतु माझं त्यांच्याबद्दल असणारं प्रेम जे आहे आणि जे सहकारी माझ्यासोबत ज्यांनी हे पुरस्कार मला दिल्याची घोषणा केली मग ते माझ्या अगदी जवळचे मित्र होते आणि या मित्रांना मला नाही म्हणणं शक्य नव्हतं. यासाठी मी हा पुरस्कार स्वीकारला. खरं तर दुसरे कारण मला असं होतं, माझ्या मित्रांनी सुद्धा मला म्हटलं, मी जेव्हा बोललो की अरे असा असा पुरस्कार मला देऊ इच्छितात, मी काय करू, कारण माझ्या भूमिकेत पुरस्कार नावाची गोष्ट मी काय विचार केलेला नव्हता. म्हणजे ते स्वीकारायचं की नाही स्वीकारायचं, मिळेल याची शक्यतासुद्धा मी कधी गृहीत धरलेली नव्हती. तर मला मित्रांनी मग असं म्हटलं की अरे तो तुझ्या सन्मानाचं आहे की नाही, स्वतःचे यावेळेला मूल्यमापन करण्याच्या दृष्टीने वगैरे बघू नकोस आणि त्या नजरेनं आपण बघायला नाही. पण तसंच करायला गेलं तर फार क्रिटिकली तू नाहीच म्हणशील. त्याच्यापेक्षा त्या निमित्तानं काही जर चर्चा होणार असेल आणि मुस्लिम समाजाच्या ज्या प्रश्नांच्याबद्दल इतक्या तळमळीनं सगळे बोलायला लागलेत त्याला जर वाचा फुटणार असेल, त्या निमित्तानं काही बोललं जाणार असेल तर मग तू हा म्हण आणि त्या निमित्ताने ती चर्चा होऊ दे.
मी बाकी चर्चा किती महाराष्ट्रामध्ये होईल नाही होईल, पण किमान त्या पुरस्काराच्या निमित्तानं काही जी का 5-50 माणसं मिळतील, त्यावेळेला 1-2 तास जे काय विचारमंथन करू आपण, त्यातून जे काय पुढं निघालं तर मला त्यात इंटरेस्ट होता. म्हणून मी पण हा म्हणालो. आता लाईव्हमध्ये किती लोक याच्या ऐकायला लागलेत मला माहीत नाही, आणि किती लोकांना याच्याबद्दल उत्सुकता निर्माण होईल आणि पुढे त्यांना बोलावं असं वाटेल मला माहीत नाही. आणि आत्ताही मला असं फार काय बोलायची इच्छा नाही. त्यामुळं मला असं वाटतं की हे निमित्त फक्त राहू दे, आणि याच्या येणाऱ्या काळामध्ये म्हणजे माझं काहीतरी म्हणणं आहे ते वेगवेगळ्या पुस्तकांच्या मध्ये मी मांडलेलं आहे. आणि आता अलीकडं जे हिंदी पुस्तक आलं आहे त्याच्यामध्ये तरी मी जास्त काटेकोरपणे 3-4 मुद्दे तरी मांडायचा प्रयत्न केलेला आहे. मुख्यतः मला असं वाटतं की मुस्लिमांच्या पुढं इंटेलेक्च्युअल बँक्रप्सी हा धोका आहे. इंटेलेक्च्युअल बँक्रप्सीमधून ते चालले, आणि आव्हान तर नॉलेज सोसायटीचं आहे. म्हणजे हे युग जे आहे हे ग्रेट नॉलेज डिवाइड निर्माण झालेलं युग आहे. आणि दुसऱ्या बाजूने स्पेस सायन्सची आपण भाषा करायला लागलो, डिजिटल इंडियाची भाषा करायला लागलो. तर यावेळेला एक नवीन जी संस्कृती, नवीन एक जो समाज, नवीन इंडस्ट्री जी उभारायला लागली आणि सायन्स टेक्नॉलॉजिकल जी चॅलेंज उभारले ती मला महत्त्वाची वाटतात. आणि त्याला समोर ठेवून मुस्लिमांनी ते नॉलेज सोसायटी बनण्यासाठी जे काय करायला पाहिजे ते काम चळवळीतून एका बाजूला व्हायला पाहिजे, आणि दुसऱ्या बाजूला त्याच्यासाठी संस्थात्मक कामसुद्धा करावं लागेल. या समाजामधले जे विचारवंत आहेत, या समाजामधले शास्त्रज्ञ आहेत, तत्त्वज्ञ आहेत, कार्यकर्ते आहेत, या सगळ्यांनी एका प्लॅटफॉर्म येऊन हे आव्हान पेलायला पाहिजे असं मला वाटतं. तर त्या दृष्टीने आम्ही असा एक प्रयत्न करतो आहे, सेंटर जे उभं करायचा प्रयत्न करतो आहे. त्या पद्धती आणखीनही सेंटर उभे राहतील, पण किमान ह्या पहिल्या सेंटरमध्ये आम्ही एक नेटवर्किंग करू इच्छितो. महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये असे जे कोण लोक आहेत त्यांना एकत्र आणणं, ब्रेनस्टॉर्मिंग करणं, आणि त्यातून त्या घुसळीतून जे काय निघेल तो कार्यक्रम घेऊन मग जनतेला त्यातून काही सापडलं तर आपल्याला पुढं जाण्याचा मार्ग सापडेल असं मला वाटतं. तर या पुरस्काराच्या निमित्तानं एखादी पुढच्या काळामध्ये सुद्धा तर या अंगाने जर चर्चा झाली तर मला जास्त आनंद होईल. आणि पुरस्कार देणाऱ्या त्या समितीचा आणि सगळ्यांचाच मी या निमित्तानं माझ्या मनस्वी आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण जी ब्रेनस्टॉर्मिंगची संकल्पना मांडली त्याला घेऊनच हे पुरस्कार आम्ही सुरू केलेला आहे, आणि बेन्नूर अकादमी जी बेन्नूर परिवाराच्या वतीनं स्थापन केली गेली आहे त्याच्याद्वारे देखील हीच संकल्पना पुढे रेटण्याचा प्रयत्न आहे. दुसरा जो पुरस्कार आम्ही दिला आहे यावर्षीचा, हा पुरस्कार मागच्या वर्षीचा, यावर्षीचा जो पुरस्कार दिला आहे तो प्राध्यापक अक्रम पठाण यांना दिला आहे. अक्रम पठाण हे मागच्या 2 महिन्यापूर्वी कोरोनाने आपल्यामधून गेले. अक्रम पठाण हे तरुण वयात जाणं त्यांचं हे अतिशय वेदनादायी होतं. त्यांनी जे काम करून ठेवलं आहे शाहीर अमर शेखांवरती, अक्रम पठाण यांचं काम किंवा त्यांचं पुस्तक वगळता आजपर्यंत तितक्या गांभीर्यानं आणि तितक्या खोलात जाऊन त्यांचा अपवाद वगळता कुणीही लिहिलेलं नाही आहे. खरं तर दुर्दैव हा शब्द आपण वापरू नये. ती पुरोगामी महाराष्ट्राच्या वाटचालीतील ही सगळ्यात मोठी त्रुटी म्हणता येईल. ती आपल्याकडून, महाराष्ट्रीयन समाजाकडून जी राहिलेली होती ती प्राध्यापक अक्रम पठाण यानं पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि खूप ताकदीनं ते पूर्ण केलं. त्यानंतर यशवंत मनोहरांची अनेक पुस्तकं, त्याच्यावरची समीक्षा त्यांनी मांडलेली आहे. कवितेची युद्धशाळा, यशवंत मनोहरांच्या कविता, आणि त्यानंतर त्यांचा जो PhDचा प्रबंध आहे मुस्लिम मराठी साहित्याची समीक्षा, याच्याविषयी देखील भरभरून बोलता येऊ शकतं. तर त्या कामाची दखल देऊन आम्ही तो दुसरा पुरस्कार जो आहे तो दिलेला आहे. आणि याच्यानंतर देखील ब्रेनस्टॉर्मिंग ही संकल्पना ज्ञानविश्वाला केंद्रस्थानी ठेवूनच आम्ही या पुरस्काराची रचना किंवा पुरस्कार जाहीर करणार आहोत. यानंतर मी विनंती करतो आमचे मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक डॉक्टर अशोक चौसाळकर सरांना, जे प्राध्यापक बेन्नूर सरांचे मित्रही आहेत आणि बेन्नूर सरांच्या सगळ्या संकल्पना त्यांना बऱ्यापैकी ज्ञात आहेत, तर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावे. प्राध्यापक फकरुद्दीन बेन्नूर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जो पुरस्कार आज आपण देत आहोत तो पुरस्कार ज्यांना मिळाला ते पुरस्कार विजेते
श्री हुमायून मुर्सल, बंधूंनो, भगिनी ते सध्या नाही, बंधूंनो, प्राध्यापक बेन्नूर यांचे विचार आणि यांची स्मृती पुढील काळामध्ये टिकून ठेवण्यासाठी त्यांच्या परिवारातील लोकांनी आणि मित्रांनी मिळून जे 2 महत्त्वाचे संकल्प केलेले आहेत ते संकल्प अतिशय महत्त्वाचे आहेत. मुख्य जो प्रश्न आहे, जो बेन्नूर सरांनी सातत्याने आपल्या पुस्तकामधून हे व्यक्त केलेला होता, भाषणामधून, लेखामधून ज्या गोष्टी त्यांनी व्यक्त केलेल्या होत्या त्यातील बऱ्याच गोष्टी आपल्याला या रिसर्च सेंटरच्या मार्फत पूर्ण करता येतील. की बेन्नूर सर सातत्याने नव्या संदर्भामध्ये नवा विचार मांडणारे विचारवंत होते आणि नव्या परिस्थितीमध्ये आपण पुढे कसं गेलं पाहिजे याचा ते सातत्याने विचार करत होते. आणि एकदा नवा विचार त्यांना सापडला की ते मग वर्तमानपत्रामध्ये लेख लिहून, मासिकामध्ये लेख लिहून, मिळेल तिथे जाऊन भाषणं करून लोकांच्यापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. एकूण बेन्नूर सरांची जी वाटचाल झाली म्हणजे 1980-81 पासून गेली 40 वर्ष माझी त्यांची जवळची मैत्री होती. कोल्हापूरला ते अनेक वेळा येत असत. तर त्यांच्या एकूण जी वैचारिक वाटचाल झाली त्या वाटचालीमध्ये त्यांच्यावर जे महत्त्वाचे विचार, त्यांच्यावर प्रभाव करणारे जे विचार होते त्या विचारामध्ये मार्क्सवादाचा विचार एक महत्त्वाचा असा विचार होता. दुसरा विचार नंतरच्या काळामध्ये गांधीवादाचा विचार होता आणि महात्मा गांधींच्या हिंद स्वराज्यमध्ये पाश्चिमात्यांचा जो साम्राज्यवाद आहे, जी भांडवलशाही आहे, त्याच्यावर गांधींनी टीका केलेली आहे असं प्रतिपादन त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये केलेलं होतं. असगर अली इंजिनियर यांनी सुरू केलेलं एकता जी चळवळ होती, त्या एकता चळवळीच्या मार्फत अनेक प्रबोधनपर कार्यक्रम बेन्नूर सरांनी आणि असगर अली इंजिनियर यांनी महाराष्ट्रामध्ये संघटित केलेले होते. त्यापूर्वी आताच उल्लेख केल्याप्रमाणे प्राध्यापक मोईन शाकीर आणि बेन्नूर यांचे अनेक प्रकल्प होते, ज्या प्रकल्पाच्या सहाय्याने ते प्रबोधनाच्या चळवळीच्या दृष्टीने, मुस्लिम प्रबोधनाच्या चळवळीच्या दृष्टीने कसं पुढे गेलं पाहिजे याचा ते विचार करत होते. की हमीद दलवाई यांनी सुरू केलेली जी प्रबोधनाची चळवळ आहे ती अपूर्ण चळवळ आहे आणि त्या चळवळीमुळे प्रबोधन फारसं पुढं जाणार नाही याची बेन्नूर सरांना खात्री पटलेली होती. त्यामुळे त्या चळवळीमधून ते बाहेर पडले आणि मोईन शाकीर यांनी त्यांनी काही असे प्रकल्प मनामध्ये संकल्प केलेला होता, पण दुर्दैवाने मोईन शाकीर लवकर वारले. त्यानंतर बेन्नूर सर आणि असगर अली इंजिनियर यांनी अनेक कार्यक्रम घेऊन पुढे अजेंडा जो आहे तो अजेंडा पुढे नेण्याचा प्रयत्न केला. नंतरच्या काळामध्ये ह्याच्याबरोबरच एक नवा प्रश्न जो निर्माण झाला तो होता मराठी मुसलमानांची आयडेंटिटी काय. आणि मुसलमान हे मराठी आहेत, त्यांची भाषा उर्दू नाही आणि मुसलमान जर मराठी आहेत तर मराठी साहित्याला त्यांनी काय योगदान केलेलं आहे शेख महमदापासून याची योग्य अशी नोंद घेऊन मुस्लिम मराठी साहित्याची चळवळ अगदी एकांड्या शिलेदाराप्रमाणे त्यांनी ती सुरू केली आणि त्यांनी अनेक अधिवेशनं भरवले आणि ही जी चळवळ आहे ती चळवळ पुढे नेली. त्यानंतरचा जो महत्त्वाचा प्रश्न बेन्नूर सरांनी हाती घेतलेला होता तो इतर मागास जातींच्या एकूण अधिकारांच्या बाबत. बेन्नूर सरांचं असं म्हणणं होतं की भारतामधला हिंदू समाज जसा जातीग्रस्त आहे, जसा विविधतेने नटलेला आहे, जशा वेगवेगळ्या भाषा बोलणारे वेगवेगळ्या संस्कृतीचे लोक आहेत, तसाच प्रकार मुस्लिम समाजाच्या बाबतीतही आहे. मुस्लिम समाज हा एकसंध असा समाज नाही आणि त्याच्यामध्ये जे मागास जातीचे लोक आहेत त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय होतो. म्हणून मागास मुस्लिमांची चळवळ सुरू करून एक नवी जागृती निर्माण करण्याचा बेन्नूर सरांनी प्रयत्न केला आणि भारतामधील
मुस्लिम समाज इतका विविधतेने नटलेला आहे. उत्तर भारतातील मुसलमान, काश्मीरमधला मुसलमान आणि तामिळनाडूतला मुसलमान यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात फरक आहे. त्यामुळे ही जी विविधता आहे ती विविधता लक्षात घेऊन त्या विविधतेचा सन्मान करून कशा प्रकारे आपल्याला पुढे जाता येईल याचा विचार सातत्याने बेन्नूर सर करत होते. त्यांचं असं म्हणणं होतं की भारतामध्ये राष्ट्रीय चळवळीच्या काळात मुस्लिमांच्या वेगवेगळ्या मोठमोठ्या चळवळी सुरू होत्या, परंतु एकूण मीडियाने, आपल्या अभ्यासकांनी मुस्लिम लीग म्हणजे मुसलमान, द्विराष्ट्रवादी सिद्धांत म्हणजे मुसलमान, अशा प्रकारच्या संकल्पना लोकांच्या मनावर बिंबवल्या. त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये शेख अब्दुल्ला यांची नया काश्मीरची चळवळ, सरहद्द प्रांतामधली खान अब्दुल गफ्फार खान यांची खुदाई खिदमतगारांची चळवळ, एक वेगळ्या प्रकारचा विचार मांडणारी देवबंदची चळवळ, बंगालमधल्या कृषक मजदूर प्रजा पार्टीचे जे नेते होते फजलुल हक आणि शेख मुजीबुर रहमान यांची चळवळ, ह्या वेगवेगळ्या चळवळी भारतामध्ये झाल्या. तर दक्षिण भारतामध्ये तर आणखी पुष्कळ मोठ्या प्रमाणामध्ये व्हरायटी आहे. याचा पूर्णतः अभ्यास केल्याशिवाय भारतामधलं जे मुस्लिम राजकारण आहे ते मुस्लिम राजकारणी समाजकारण समजणार नाही असं बेन्नूर सरांना वाटत होतं. आणि आत्ताच युसुफने सांगितल्याप्रमाणे या विषयावर कुठलंही पुस्तक दिसलं ते कितीही महाग असलं तरी बेन्नूर सर ते पुस्तक घ्यायचे. म्हणजे ज्यावेळी पगार कमी होता त्यावेळी जवळजवळ निम्मा पगार पुस्तकावर ते खर्च करायचे, पण पुस्तकं घरी आणून ते ठेवायचे आणि त्यांना ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळी ते वाचायचे. की बेन्नूर सरांना जेवढं ज्ञान होतं, बेन्नूर सरांची जेवढी अंडरस्टँडिंग होती त्यातली फक्त 10% पुस्तकांच्यामध्ये, लेखामध्ये आलेली आहे. आणि बाकीचे सगळे जे त्यांचं ज्ञान होते ते त्यांच्याबरोबर दुर्दैवाने गेलं. आणि होतं असं, त्याला आपण काही पर्याय नाही त्याला. परंतु जे आहे ते टिकवणं, त्यांचे सर्व जे लेख आहेत ते संग्रहित करून पुस्तक रूपानं प्रकाशित करणं आवश्यक आहे. वर्तमानपत्रात प्रकाशित झालेले लेख एक आठवडाभरही टिकत नाहीत. मासिकामध्ये प्रकाशित झालेले लेख 2-3 महिन्यामध्ये लोक टाकून देतात. परंतु पुस्तक एकदा प्रकाशित झालं, ते पुस्तकामध्ये प्रकाशित झालेले लेख हे जवळजवळ अनेक वर्ष, 100-150 वर्ष टिकू शकतात. म्हणून हे विचार पुस्तक रूपाने संग्रहित होणं आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीने हे आपले बेन्नूर सरांचे सर्व जे मित्र आहेत ते मित्र अनेक प्रकारचे प्रकाशनं करत आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. आता बेन्नूर अकादमी एकदा स्थिर स्थावर झाल्यानंतर कुठल्या प्रकारचे रिसर्च प्रोजेक्ट घ्यायला पाहिजेत, कशा प्रकारे लोकांना हे म्हणजे लोकांच्या पुढे हे विषय तिन्ही भाषातून, मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषातून कशा प्रकारे लोकांपर्यंत गेले पाहिजेत याचा एकूण या अकादमीच्या संचालकांना विचार करता येईल. परंतु एक मोठा वैचारिक वारसा बेन्नूर सरांनी आपल्यासमोर ठेवलेला आहे. बेन्नूर सर हे मोठे पॉलिटिकल सायंटिस्ट होते आणि पॉलिटिकल सायंटिस्ट म्हणून त्यांनी मोठ्या प्रमाणात लिखाण केलं. विशेषतः राज्यघटना आणि कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स या 2 विषयावर त्यांचं प्रभुत्व होतं. मी त्यांच्यासारखं मागे लागत होतं की कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स या विषयावर तुम्ही पुस्तक लिहा, पाहिजे तर कोल्हापूरला तुम्ही 6 महिने येऊन राहा आणि हे पुस्तक लिहा. त्यांची ते पुस्तक लिहिण्याची इच्छा होती, कारण त्यांचे इतकं ज्ञान त्या विषयावरचं बाकीच्या कुणाजवळ नव्हतं. पण त्यांची इच्छा असूनही अनेक कामं असल्यामुळे, प्रकृतीची साथ नसल्यामुळे त्यांना ते करता आलं नाही. पण हा जो बेन्नूर सरांचा वैचारिक वारसा आहे तो वैचारिक वारसा पुढं नेणं अतिशय आवश्यक आहे. आत्ताच आपण म्हटल्याप्रमाणे सध्याची जी सामाजिक राजकीय परिस्थिती आहे ती अतिशय गंभीर अशी परिस्थिती आहे. ही परिस्थिती सर्वसाधारण भारतीय लोकांच्या पुढे आहेच आहे, पण त्या विशेषतः भारतामधले जे अल्पसंख्याक समाज आहेत त्यांच्यापुढे जास्त गंभीर प्रश्न आहेत. भारतीय राज्यघटनेने कलम 25 ते 30 यामध्ये
भाषिक आणि धार्मिक अल्पसंख्याकांसाठी अनेक अधिकार दिलेले आहेत. त्या अधिकारांचं संरक्षण करणं हे सरकारचं कर्तव्य आहे. आणि सरकार जर याबाबत कर्तव्य आपलं पार पाडत नसेल तर सरकारला हे कर्तव्य पार पाडायला लावणं ही समाजाची, न्यायालयांची, राजकीय पक्षांची जबाबदारी आहे. आणि त्या दृष्टीने कठीण प्रसंगामध्ये धैर्य ठेवून आपल्याला काम करावं लागेल. आणि फार काळ टिकत नाही अशा प्रकारच्या हुकुमशाह्या, अशा प्रकारच्या राजवटी जगाचा इतिहास आपल्याला सांगतो की अशा प्रकारे समाजाच्या मोठ्या घटकावर अन्याय करणारे ज्या राजवटी आहेत त्या राजवटी फार टिकत नाहीत. त्यामुळे एक आपल्याला धैर्य धरून हे पुढे काम करावं लागेल. प्रश्न बदलत्या काळामध्ये मुस्लिम समाजाचे जे प्रश्न आहेत आणि मुस्लिम समाजापुढच्या ज्या समस्या आहेत आणि मुस्लिमांच्याबद्दल इतर समाजामध्ये, हिंदू समाजामध्ये जे पूर्वग्रह निर्माण झालेले आहेत त्या संदर्भात काम करण्याचं आहे. विशेषतः हिंदुत्ववादी लोकांच्या प्रचारामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम समाज, मुस्लिम धर्म, इस्लाम आणि इस्लामी कंट्रीमधली हे या एकूण राजवटी याबाबत मोठ्या प्रमाणात द्वेषमूलक, पूर्वग्रहाने ग्रस्त असं लिखाण केलं जाते की साध्या गोष्टी आहेत की मुस्लिमांची लोकसंख्या 30 कोटी आहे. हे खरं आहे का? मुस्लिमांचा बर्थ रेट वाढतो आहे, खरं आहे का? हे सगळ्या गोष्टी खोट्या आहेत. आणि 2021ची ज्यावेळी जनगणना होईल त्यावेळी मुस्लिमांचा बर्थ रेट जवळजवळ 19-20% आलेला दिसेल. परंतु याबाबत खोट्या प्रचारामुळे एक प्रकारचा द्वेष आणि पूर्वग्रह समाजामध्ये निर्माण करणारे लोक आहेत. त्यासाठी आपल्याला सातत्याने काम करावं लागेल. आणि नवे जे प्रश्न आहेत ते संपूर्ण समाजापुढे आहेतच आहे, पण मुस्लिम समाजापुढे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत. एक चांगली गोष्ट अशी आहे, गेल्या 50 वर्षामध्ये, 60 वर्षामध्ये मुस्लिम समाजामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे. आणि हा बदल सकारात्मक असा बदल आहे. एकूण दृष्टिकोन बदललेले आहेत. शिक्षण आणि इतर बाबतीमध्ये सुद्धा बदल होतो आहे. आणि या ज्या गोष्टी आहेत त्या ज्या पद्धतीने होतात त्यामुळे आपल्याला काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाव आहे असं म्हणायला हरकत नाही. श्री हुमायून मुर्सल हे गेली अनेक वर्ष प्रबोधनाच्या चळवळीमध्ये काम करत आहेत. आणि त्यांनी सेंटर फॉर रिनॅसन्स, ठीक आहे, बरोबर आहे ना, नावाची ही जी संस्था स्थापन केलेली, या संस्थेच्या द्वारा समाज प्रबोधनाचं कार्य ते सातत्याने करत आहेत. समाज प्रबोधनाचं जे कार्य आहे ते आतून प्रबोधन करण्याचं, आतून बदल करण्याचं कार्य आहे. आणि हे कार्य सातत्याने करावं लागतं. याला आयुष्यभरात कधी तुम्हाला त्याची यशस्वी झालं म्हणून पावती मिळणार नाही. की आचार्य विनोबा भावे यांनी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की संपूर्ण आयुष्यभर काम करूनसुद्धा काही वेळा असं असतं की त्याचे जे फळं आहेत ते आपल्याला दिसत नाहीत, परंतु बीज पडलेलं असतं आणि काही काळानंतर त्याची जे फळं आहेत ते पुढच्या पिढीला भोगायला मिळू शकतात, पुढच्या पिढीला त्याचा फायदा मिळू शकतो. म्हणून काम करणाऱ्या लोकांनी कधीही याबाबत निराश होऊन चालत नाही. सतत काम करणे, सतत पुढे जाण्याचा प्रयत्न करणे हे आवश्यक आहे असं आचार्य विनोबा भावे यांनी म्हटलेलं आहे. मला वाटतं विनोबांनी जे सांगितलं ते सर्वच सामाजिक चळवळीच्या क्षेत्रामध्ये काम करणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी उपयुक्त आहे. हा छोटासा कार्यक्रम आपण आयोजित केला. कार्यक्रमाला येताना बेन्नूर सरांच्या आठवणी दाटून आल्या. एक प्रकारे मनाला बरं वाटलं की सरांची स्मृती एक चांगल्या पद्धतीने आपण साजरी करतो आहोत किंवा हे करत आहोत. दुसऱ्या बाजूला दुःख याचं वाटलं की बेन्नूर सर आज आपल्यामध्ये नाहीत. ते असते तर त्यांना किती आनंद झाला असता. परंतु ह्या आता झालेल्या गोष्टी आहेत.
आनंदाची गोष्ट अशी आहे की त्यांचा जो वैचारिक वारसा आहे तो आपण सर्वजण पुढे नेत आहात आणि त्याची सुरुवात मुरसल सरांना हा पुरस्कार देऊन झालेली आहे. मी श्री मुरसल यांचं अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर एका योग्य व्यक्तीची या पुरस्कारासाठी निवड केली त्याबद्दल ही जी निवड समिती आहे तिचंही अभिनंदन करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. प्राध्यापक फकरुद्दीन बेन्नूर यांच्या नावानं जो पुरस्कार दिला जातो आहे त्या सन्मान सोहळ्यासाठी आपण इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले आभार. इथे एक महत्त्वाची गोष्ट जी आहे ती सांगावीशी वाटते. बेन्नूर सरांनी त्यांच्या हयातीत जितके लेख लिहिले 200-250 जी काही संख्या असेल ते सर्व लेख संकलित करून त्यांच्या परिवाराकडून आणि माझे मित्र कलीम अजीम त्यांचा त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. हे सर्व लेख संपादित करून संकलित करून त्याच्या जवळपास छोटी आणि मोठी अशी 11 पुस्तकं ही वर्षभरात येतील. कारण मागच्या 2 वर्षामध्ये पॅन्डेमिकमुळं जो आरोग्यविषयक ताण सगळ्या देशावरती होता त्यामुळं ते करता आलं नाही. पण पुढच्या वर्षभरामध्ये ती सगळी पुस्तकं येतील. त्यांचं आत्मचरित्र त्यांनी घराला जे नाव दिलं होतं कुदरत त्याच नावानं त्यांचं आत्मचरित्र देखील शब्द पब्लिकेशनकडून यावर्षी येईल. तर ती पुस्तकं येत आहेत आणि त्यांचा जो वारसा आहे त्यांच्या परिवाराकडून पुढे रेटला जातो आहे. या पुरस्काराची संकल्पना जी आहे ती रिसर्च सेंटरने जरी हा पुरस्काराचा सन्मान सोहळा आयोजित केलेला असला तरी ती मूळ संकल्पना ही बेन्नूर परिवाराची आहे. या पुरस्काराची रक्कम देखील बेन्नूर परिवाराकडून दिली जाते आहे. हा सन्मान जो आहे तो बेन्नूर परिवाराकडून केला जातो आहे. हे अतिशय ही आनंदाची बाब आहे कारण विचारवंतांना त्यांच्यानंतर तितके सक्षम असे अनुयायी किंवा वारसदार मिळत नाहीत. पण बेन्नूर सर त्या बाबतीत सुदैवी आहेत. ती एक सकारात्मकता ही दखल घेण्याजोगी आहे. आपण या पुरस्कार सोहळ्यासाठी आलात त्याबद्दल आपले आभार. मुरसल सरांनी हा पुरस्कार स्वीकारला आणि या पुरस्काराचं महत्त्व वाढवलं त्याबद्दल त्यांचेही आभार. आणि युसूफ बेन्नूर सरांचे विशेष आभार ज्यांनी या पुरस्काराची संकल्पना मांडली आणि तो पुरस्कार ते सातत्यानं पुढे नेत आहेत त्याबद्दल त्यांचेही आभार. धन्यवाद.